श्री स्वामी समर्थ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिविती तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती. 16 विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती. बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसोनी. मल्हार रावाचिया म्हणी आम्हाविषयी भाव नसे. म्हणोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कामाला ते न जाय सिद्धीसा. परी पाहवा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांते. स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजायासी. आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोण एके दिवशी साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. पण मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाये न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुनी हाव. आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला. मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति स्वामी
चरित्र सारामृत नाना पाकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गोडहा इति स्वामी चरित्रा सारामृते षटोध्याय समाप्त. शुभम भवतु. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि श्री स्वामी चरित्र तुम्हाला अध्यायाचा अर्थ जर हवा असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा. मी तुम्हाला सविस्तर चांगली ह्या अध्यायाची माहिती नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.